पंच सज्ज झालेले आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत कोळी सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत आडाव सर आहेत. तिन्ही ऑफिशियल पंच आहेत. खरं तर नवी मुंबई शहरामधून त्यांचा आज प्रवास सातारा जिल्हा उरमोडी परिसरामध्ये राहिलेला आहे. चला थोडंसं स्पीडअप ठेवा कारण वेळ खूप कमी आहे. पंचांना सिग्नल आहे की थोडंसं खेळाडूंना लवकर खेळण्याची सूचना द्या, विनंती असेल. मित्रांनो, या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पहिलाच बॉल अक्षय सुर्वे घेऊन आलेले आहेत. स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टनने मात्र स्वतः आपल्या हातामध्ये बॉल घेतलेला आहे. तर समोरच्या दिशेने मयूर पवार वाघवाडे आणि नॉन स्ट्राईकला मनोज कदम परळी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका थोडासा फसला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये उभा राहिला परंतु शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडूला पाठवलं. तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगल धावेने श्रीगणेशा झालेला आहे मराठा 11 या टीमचा आणि एका धावेने खातं ओपन केलेलं आहे मयूर पवारने. आता एका धावेने चालू झालेली गाडी किती धावेंपर्यंत जाऊन थांबणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेड मनोज कदम परळी यांच्याकडे स्ट्राईक आहे. ते स्ट्राईक एंडला उभे आहेत परंतु अक्षय सुर्वे दमदार खेळ राहिला या संपूर्ण लीग मध्ये. याला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्याच रिजन मध्ये चेंडू पाठवलाय. आणखीन एक सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. खरं तर लेग कटर टाकण्यामध्ये अक्षय सुर्वे माहीर आहेत आणि त्याने लागोपाठचे 2 बॉल अपलातून टाकलेले आहेत आणि दोन्ही बॉल अक्षरशः मयूर पवार आणि मनोज कदमने कव्हर ड्राईव्ह खेळण्यासाठी प्रयत्न केले. ओहो, यावेळेला पाठीमागचा पाय टेकलाय आणि तदनंतर मात्र या बॉलला उडवलाय कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर. मयूर पवारच्या बॅट मधून पवारची बेधडक कामगिरी पाहायला मिळते. सहा धावा धावपलकावरती आहेत. ओहो, डान्सिंग द डाऊन विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागलेली आहे आणि विकेट किपरने कॅच पकडले. पंचांनी अपील अगदी उचलून धरलेले आहे परंतु पहा पुन्हा एकदा दोन्ही पंच एकत्रित येतील. चर्चा केली जाईल, विचार विनिमय केला जाईल आणि तदनंतर मात्र पंचांच्या माध्यमातून निर्णय दिला जाईल. परंतु आता दिल की धडकने वाढताना पाहायला मिळत आहेत. खरं तर या प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्टंप व्यवस्था, स्कोरर बुक व्यवस्था सौजन्य लाभलेली आहे, त्याचबरोबर बॅट आणि बॉलची व्यवस्था सौजन्य लाभलेला आहे. VB स्पोर्टचे सर्वेसर्वा विशाल भोसळे एक स्टार खेळाडू म्हणून उरमोडी परिसरातील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. खरं तर विशाल भोसले म्हटलं ना की सातारा जिल्हा ऐकॉन म्हणून शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये ते खेळलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रीमियर लीग साठी स्टंप, स्कोरर बुक, बॉल आणि बॅटची व्यवस्था लाभलेली आहे. विशाल भोसले VB स्पोर्टचे सर्वेसर्वा. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. धावपलकावरती धावा आहेत 6 धावा. हलकीशी अपील केली होती परंतु पुन्हा एकदा दोन्ही पंच एकत्रित आले आणि तदनंतर मात्र कुठेतरी निर्णय बदलला गेला आणि खरंच ज्या पद्धतीने मॅच आहे ना ती कुशल मोमेंटवरती मॅच आहे म्हटल्यानंतर प्रत्येक मॅच मधील प्रत्येक बॉल वरती काय घडतंय काय बिघडतंय अचूकपणे माहिती महत्वाची आहे. या वेळा चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल पर्यंत अगदी दूरवरतून प्रवास करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. नॉकआउटची मॅच आहे. मॅच महत्वाची आहे. जो जिंकेल तो मात्र या प्रीमियर लीग मध्ये अस्तित्व टिकवेल परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या प्रीमियर लीग मधून बाहेर जावं लागेल. ही मॅच खूप महत्वाची आहे. ओहो, या वेळेला पास स्विंग अँड मिस. टप्पा चांगला अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळालाय. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 8 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना मराठा 11 संघाची स्थिती तुम्ही पाहताय. तर विनंती असेल जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा जो खेळाडू आहे त्या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक वर्गांना आम्ही विनंती करीत आहोत की अगदी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला स्नेह भोजनाची सोय केलेली आहे ती
भोजनाचा तुम्ही आस्वाद घ्यावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला रविवारच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था लाभलेली आहे, दीपक दादा शेलार आणि त्याचबरोबर सागर दादा शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला रविवारच्या दिवशी स्नेह भोजनाची व्यवस्था लाभलेली आहे. त्यांचं देखील उर्मोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या माध्यमातून आभार मानतो. आणि खरं तर 8 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ज्याने पाठीमागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली. विक्रांत गुजर बनगरचे आहेत. चला टाइम आउट लावलेला आहे, वेळ जास्त घेऊ नका. सह्याद्री वॉरियर्स या टीम्सला आम्ही विनंती करीत आहोत. 8 धावा धावफलकावरती विक्रांत गुजर बनगरचे गोलंदाजीच्या रनवेवरती, ज्यांनी या प्रीमियर लीग मध्ये विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली. आणि हाही बॉल अगदी कडक होता, अफलातून सुरेख बॉल, अगदी मनोज कदम यांना बीट करून देणारा हा बॉल आहे. आलेला आहे डॉट बॉल. विक्रांत गुजर एक उदयमुख खेळाडू आहेत, युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि आज आपली चमक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला चेंडूला हवेमध्ये खेळलाय, हवेच्या जोरावरती बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी मनोज कदम यांच्या बॅट मधून एक दमखम दाखवणारा चौकार. बराच वेळानंतर मनोज कदम यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावा मनोज कदम. मयूर पवार 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. विक्रांत गुजर यांच्या बॉलवरती हल्ला बॉल चढवलेला आहे, आक्रमक रूप धारण केलेला आहे मनोज कदम यांनी देखील. इथे मात्र फक्त कला दाखवलेली आहे, अगदी दिशा दिली या बॉलच्या पाठीमागे. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं आणि सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. आणि सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु आघाडीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. ही मराठा 11 या टीमसाठी जमेची बाजू आहे. कल्पेश दादा सकपाळ आणि सचिन दादा शिंगरे यांच्या संघ मालकीचा संघ आहे. तो संघ मात्र बॅटिंग करतोय आज. खरं तर नॉकआउटची ही मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. हो, इथे मात्र गुडघा टेकल्यानंतर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? मनोज कदम अगदी धावत आलेत आणि 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या मैदानावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना कमीत कमी 30 ते 35 धावांचं टार्गेट उभं करावं लागेल. त्याच वेळेला तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये एक चांगली फाईट देऊ शकता. 30 ते 35 धावा 3 षटकाच्या अंती मापक आहेत. मी म्हणेन सकाळपासून जर या खेळपट्टीचा विचार केला, परंतु सकाळच्या सत्रामध्ये अगदी ढगाळ वातावरण होतं, परंतु यावेळेला सूर्याची कडक किरणे यावेळेला पडलेले आहेत. परंतु यावेळेला गुडघा टेक तमाशा देख बॉल निघून चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. मयूर पवारच्या बॅट मधून उतुंग गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा अप्रतिम फटका. मयूर पवारला सूर गवसला नव्हता या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये, परंतु महत्त्वाच्या मॅच मध्ये त्यांना सूर गवसलेला आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 15 धावांवरती ते खेळत आहेत. विक्रांत गुजर यांच्यावरती ते हल्ला बॉल चढवताना पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला स्ट्रोक, अगदी सरळ हाताने हा खेळला. त्यानंतर ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 22 धावा. त्यानंतर ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीग मध्ये स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा देखील अनाउन्समेंट करणं खूप गरजेचं आहे.
या प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरसाठी फ्रीज आणि आकर्षक चषक आहे आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. श्री श्रीरंग केरेकर साहेब सांडवलीचे आहेत आणि खरं तर अध्यक्ष आहेत सह्याद्री पठार विभाग विकास संघ आणि माजी अध्यक्ष मार्गदर्शक समर्थ सातारा प्रतिष्ठान वास्तू निर्माण उद्योग समूह जे सर्व आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज कूलर आणि चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री सुशील दादा ढपळ काळुशी दत्तकृपा ट्रान्सपोर्ट ठाणे. उत्कृष्ट फलंदाज कूलर आणि चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री विजय शेलार पाटेकर संचालक सहकार बोर्ड मुंबई. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज आणि चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री महेंद्र किसन देवरे प्रोप्रायटर प्रोफेशनल कन्सल्टिंग टॅक्स अँड अकाउंट सायली. उदयनमुख खेळाडू स्पोर्ट्स शूज आणि चषक सौजन्य लाभलेला आहे श्री विष्णू जांभळे नावली सक्षम ट्रेडर्स ठाणे यांच्या माध्यमातून. आणखीन स्पॉन्सर आहेत ते आम्ही मधल्या इनिंगमध्ये नक्कीच अनाऊन्समेंट करू. पण जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र ओव्हर क्रमांक 3 सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच बॉल संतोष सुर्वे घेऊन आलेले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. मयूर पवार स्ट्राईक एंडला आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. यानंतरचा सामना आहे एका बाजूला AY24 त्यांच्या विरुद्ध सरपंच कमांडो पहिली सेमीफायनल. हो हाही बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आहे आलेला आहे तो डॉट बॉल. खरं तर थोडेसे नाराज असतील मयूर पवार शॉट सिलेक्शनवरती बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचले होते परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. संतोष सुर्वे यांनी कमबॅक केलंय. कमबॅक करावं लागणार आहे. संकटातून मार्ग काढावे लागतील फलंदाजांना. याला क्लासिकल स्ट्रोक डोळ्याची मादकता दाखवणारा हा फटका बॉल निघून चांगला आहे बाउंड्री लाईन लगत. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीची जोखीम आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांकडे आहे आणि खूप मोठ्या वेगाने मात्र ह्या धावा पूर्ण केलेल्या आहेत. भाग बिलका भाग अशी परिस्थिती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. संघाची धावसंख्या एकंदरीत स्कोर बोर्डवरती 27 धावा विदाउट लॉस. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच असेल AY24 विरुद्ध सरपंच कमांडो. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि हा सामना असेल 4 षटकांचा. याची नोंद घ्या. सेमीफायनल क्रमांक 1. हो इथे क्लीन बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. यष्ट्यांचा वेध घेतला आणि ऑफ स्टंपची जी यष्टी आहे ती मात्र ओखाडून काढलेली आहे आणि मनोज कदमला दिलेला आहे परतीचा इशारा. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. इट 27 वरती 1 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत परंतु उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये तब्बल 10 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 10 संघांमधून चर्चा रंगली होती. चर्चेला उदाहरण आलं होतं की टॉपचे 4 संघ कोण असणार. त्याच्यामध्ये ती उत्कंठा सर्वांची संपलेली आहे. AY24 सह्याद्री वॉरियर्स सरपंच कमांडो आणि मराठा 11 हे 4 संघ टॉपचे आलेले आहेत आणि पहिला सामना खेळत आहेत. सह्याद्री वॉरियर्स विरुद्ध मराठा 11 अशी मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र या प्रीमियर लीग मध्ये आपला आव्हान जिवंत ठेवेल परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या प्रीमियर लीग मधून बाहेर जावं लागणार आहे आणि पुन्हा 365 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. म्हटल्यानंतर ही मॅच कडवी झुंज आणि काटेकी टक्कर पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल धावपलकावरती जोडी 28 धावा परंतु शेवटच्या बॉलवरती मयूर पवार यांच्याकडे स्ट्राईक आलेले आहे. मयूर पवारचा हाच प्रयत्न असणार आहे की मला मोठा फटका खेळायचा आहे आणि धावपलकाला एक चांगली उभारणी द्यायची आहे. 28 धावा आहेत. षटकार आल्या तर 34 होतील, चौकार आला तर 32 होतील, दुहेरी आली तर 30 होतील, सिंगल आली तर 29 होतील. परंतु येणार किती. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. अगदी लॉंग ऑन रिजन मधील क्षेत्ररक्षक येथील. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत.
2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 30 या अंकावरती। आता 31 धावांचं आव्हान आहे सह्याद्री वॉरियर्स या टीम समोर। मयूर पवारने 12 बॉलच्या पाठीमागे 23 बनवल्या, प्रणयने 1 बॉलच्या पाठीमागे 1 आणि मनोज कदमने 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवलेल्या आहेत। 31 धावांचं लक्ष्य आणि पहिली सेमीफायनलची मॅच असेल सरपंच कमांडो विरुद्ध AY24 अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस आणि हा सामना असेल 4 षटकांचा। थँक्यू डीजे। आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की पाटील इंडियन्स या संघाचे संघ मालक श्री मिथिलेश लाड आणि त्याचबरोबर ओम साई 11 या टीमचे संघ मालक ओमकार साळुंके या 2 मान्यवरांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण टॉस करण्यासाठी यावं अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत। चला दोन्ही टीमचे कॅप्टन। सेमीफायनलचा थरार आहे, 4 षटकांचा सामना आहे। एका बाजूला AY24 तर दुसऱ्या बाजूला सरपंच कमांडो अशी मॅच आहे। या 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की ओम साई 11 या टीमचे संघ मालक ओमकार साळुंके यांना विनंती करीत आहोत की आपण या। AY24 या टीमचे कॅप्टन प्लीज आपण या, वेळ जास्तीचा घेऊ नका, फिल्डिंग लगोलग सजावून घ्या। चला अजय सावंत आपला कॅप्टन पाठवा। खरं तर सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहणार आहात आणि खरं तर सरपंच कमांडो म्हटलं की चंद्रकांत सनस माजी सरपंच आणि दया शितोळे सर। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर संघ पाहिलं तर AY24 हा संघ जर आपण पाहिलं तर अमोल सावंत आणि योगेश सावंत यांच्या संघ मालकीचा संघ आहे आणि या 2 टीमच्या दरम्यान करूया टॉस। कॉल कोण देणार? सरपंच कमांडो या टीमचे कॅप्टन विशाल भोसले कॉल करतील। कॉइन स्पिन ओमकार साळुंके यांचे शुभ असते। हेड कॉल केला होता आणि यस हेड आलेला आहे आणि खरं तर सरपंच कमांडो या टीमच्या कॅप्टनने सांगितलेले आहे की आम्ही सलग 5 वेळा टॉस जिंकलेला आहे आणि महत्त्वपूर्ण मॅचच्या दरम्यान देखील निर्णय आमच्या बाजूने लागलाय। टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही बॉलिंग करतोय। बॉलिंग करणार आहात, 4 षटकांचा सामना आहे, किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? 4 षटकांमध्ये आम्ही 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। क्वालिफायरची मॅच आहे, इथे जिंकताय तर फायनलचं तिकीट मिळवताय, इथे पराभूत होताय तर आणखीन एक संधी चालू होते, काय पसंत कराल, हरणार की जिंकणार? आम्हाला एक चान्स नकोच आहे, आम्हाला डायरेक्ट फायनलच खेळायचे। थँक्यू सो मच। आपण जाऊया AY24 या टीमच्या कॅप्टनकडे। खरं तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 50+ पुढे जावा। खरं तर इथेपर्यंत पोहोचलाय, संघ मालकांच्या काय भावना आहेत? संघ मालकांच्या लयच भावना आहेत, फायनल मारायचे म्हणून। इथे जिंकताय तर फायनलमध्ये प्रवेश करताय, इथे पराभूत होताय तर आणखीन एक चान्स, तुम्ही काय पसंत कराल? नाही, आम्ही डायरेक्ट फायनल करण्याचा प्रयत्न करणार। दोन्ही टीमचा हाच प्रयत्न आहे की ही आम्ही मॅच जिंकणार आणि फायनलचा प्रवास करणार। थँक्यू सो मच। दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा। मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा। टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे सरपंच कमांडो या टीमने। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे AY24 या टीमला। एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र रंगलेले आहे सामना। एका बाजूला मराठा 11 तर त्यांच्या विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स। 31 धावांचं लक्ष आहे। त्याचबरोबर आम्ही विनंती करीत आहोत की सरपंच कमांडो या टीमचे संघ मालक आदरणीय श्री माजी सरपंच चंद्रकांत सनस यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। त्यांना देखील आम्ही विनंती करीत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय सरपंच कमांडो या टीमचे संघ मालक श्री चंद्रकांत सनस माजी सरपंच यांचं इथे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही उर्मोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत आणि त्यांचा संघ थेट सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे। थँक्यू सो मच। जाऊया मैदानाच्या दिशेने। पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात
18 बॉलच्या पाठीमागे 31 धावांचं लक्ष आहे आणि 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विक्रांत गुजर बनगर आणि शुभम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज संतोष. पहिलाच बॉल अगदी लोअर फुलटॉसचा ठेवला होता. सिंगल धाव आलेले आहेत. सलमान पटेल गोलंदाजीच्या रनवेवरती प्रारंभिक षटक ते घेऊन आलेले आहेत. मराठा 11 या टीमच्या माध्यमातून विक्रांत गुजर आणि शुभम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक षडयंत्र रचावं लागेल, रणनीती रचावी लागेल आणि डावपेच देखील आखावे लागतील. परंतु सलमान पटेल यांनी या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलेला आहे. यावेळेला या बॉलला उडवला आहे कव्हर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूंकडे समतोल चांगला आहे, ताळमेळ चांगला आहे आणि शांत संयमाने ही मॅच ते खेळत आहेत. आपण कुठेपर्यंत आलो होतो मग अशी याला बॅटचा किनारा जरूर लागलाय. मयूर पवार त्या ठिकाणी होते, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत, परंतु एक टप्पा बॉलला त्यांनी उचललं, फेकी लगोलग केली, सिंगल धाव घेतलेली आहे. खरं तर 3 षटकाच्या पाठीमागे 31 धावा बनवायच्या आहेत. खरं तर 10.50 ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे. म्हटल्यानंतर एक चांगला खेळ पेश करावा लागेल. परंतु सलमान पटेल यांनी आतापर्यंत भेदकता दाखवलेली आहे. एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि इथे मात्र पहा काय घडलं जात आहे. अक्षरशः विकेटचं पतन आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. जो खेळाडू शुभम होता डावकुरे हाताचा, त्यांना मात्र आता माघारी परतावं लागेल आणि पहिली विकेट्स मिळालेली आहे मराठा 11 या टीमला आणि पहिला धक्का लागलेला आहे सह्याद्री वॉरियर्स या टीमला. पहिला धक्का मिळालेला आहे. अगदी शुभम अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलेले आहेत. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील ढपळ काळोशी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सुशील ढपळ म्हटलं की परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काळोशी 11 काळोशी टीमचा आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. सुशील ढपळ यांनी काळोशी 11 काळोशी या टीमच्या माध्यमातून एक चांगला खेळ साकारलेला आहे. परंतु आज पुन्हा एकदा त्यांना आपल्याकडे जे कौशल्य आहे ते दाखवावं लागेल, कारण मॅच थोडीशी फसलेली आहे. कारण येणारे बॉल आहेत 14 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 27. हा बॉल वाईड बॉल आहे, खराब बॉल. सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते. 5 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 14 बॉलच्या पाठीमागे 26 धावा. एखादा मोठा फटका आला ना तर मॅच खुली होईल सह्याद्री वॉरियर्स या टीमसाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. अगदी हाताला स्पर्श करून बॉल पाठीमागच्या बाजूला निघून चाललाय. सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने 6 धावा धावपलकावरती आहेत. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे दडपण आणि प्रेशर निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण मोठे फटके येत नाहीयेत. 31 धावांचं लक्ष आहे. परंतु आतापर्यंत सलमान पटेल यांची गोलंदाजी खूप चांगली राहिलेली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावा त्यांनी खर्च केलेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवलेली आहे शुभम यांची. परंतु विक्रांत गुजर बनगर यांच्यावरती या मॅच मध्ये विश्वास ठेवलेला आहे. खरं तर सह्याद्री वॉरियर्स टीम म्हटलं ना की शुभम आणि अक्षय हे कित्येक वेळेला आपण प्रारंभिक जोडीमध्ये पाहिलं, परंतु कुठेतरी डावपेच आखलेले आहेत मी म्हणेन. विक्रांत वरती भरोसा ठेवलेला आहे आणि त्यांना दिला फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलला माफी नाही, फुल टोल वसूल केला जातो आणि विक्रांत गुजर यांच्या बॅट मधून खणखणीत, सनसनीत आणि दणदणीत षटकार.
विक्रांत गुजर कमी बोलतात मायक्रोफोन वरती, परंतु बॅट आणि बॉलिंगचा दरारा मात्र त्यांचा कायम आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली. आता जबाबदारी दिलेली आहे की तुला प्रारंभिक षटकामध्ये खेळायचं आहे आणि प्रारंभिक षटक खेळत असताना मात्र त्यांनी अक्षरशः तुटून पडलेले आहेत. शेवटच्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. संघाची धावसंख्या एकत्रित 12 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 19. या षटकाराने मात्र मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाले. नवसंजीवनी देणारा हा षटकार. फुलटॉस बॉलला माफी दिली जात नाही. फुलटॉस बॉलला खरं तर फलंदाजासाठी एक मेजवानी असते, ताव मारण्याची त्यांना संधी मिळते आणि विक्रांत गुजरने मात्र अक्षरशः रविवारच्या दिवशी ताव मारलेला आहे. हो, यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये आणि सुशील ढपळ यांना देखील माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 सह्याद्री वॉरियर्स या टीमला. सुशील ढपळ बॅक टू द पवेलियन. राजेश मनवे गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत आणि राजेश मनवे यांनी पहिल्याच बॉलवरती आपला जलवा दाखवायला सुरुवात केली. त्यांनी खूप मोठी विकेट्स मिळवून दिलेली आहे सुशील ढपळ यांची मराठा 11 या टीमला. त्यानंतर थोडंसं जल्लोषाचं वातावरण आपल्याला मराठा 11 या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे. कारण शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत मॅचचं भागीत आपण ठरवू शकत नाही आहे. आता 11 बॉल 19 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे फिल्डिंग सजवले ना त्या प्रकारे बॉलिंग केली जाते आणि क्षेत्ररक्षकाचं पाठबळ गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने लाभलं जात आहे. पुन्हा एकदा राजेश मनवे. हो, बॅटचा किनारा जरूर लागला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मयूर पवार. बॉलला अडवतील. सिंगल धाव घेतली जाते. जरी सिंगल धाव आली ना तरी धावफलक हलतं झुलतं राहील, परंतु एखादा मोठा ब्लास्ट आला ना तर मॅच पूर्णपणे खुली होईल. प्रयत्न हाच असेल विक्रांत गुजर आणि मयूर सुर्वे यांचा की आम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा आहे, परंतु एकही बॉल डॉट करायचा नाही. प्रयत्न हाच असेल. हो, खुलवा टप्प्याचा बॉल. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर बॉल हाताळलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. पहा, बॅट्समन आणि गोलंदाजामध्ये थोडीशी धडक पाहायला मिळाली, परंतु दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज सेफ आहेत. थोडीशी हाताला दुखापत झाली का अक्षयच्या, पाहावं लागेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. कुशल मोमेंट वरती मॅच येऊन ठेपलेली आहे. राजेश मनवे डावकुरे हाताचे गोलंदाज. ओहो, या वेळेला पहा, वेग चांगला, टप्पा चांगला, लाईन चांगली, लेन चांगली, सर्व गोष्टी जुळून आल्या आणि एक निर्धाव बॉल आलेला आहे. खरं तर आम्ही सातत्याने सांगत आलोय, बाहुबली पिक्चरमध्ये कट्टप्पाची भूमिका जितकी महत्त्वाची असते ना तितकीच क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्प्याची भूमिका असते. अचूक टप्पा सापडलाय. यावेळेला पुन्हा एकदा अंगभेदक हा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला खेळाडू आहेत, परंतु पहा सिंगल धाव घेतली जाते. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी गमावलेले आहेत सह्याद्री वॉरियर्स या टीमने. आता 7 बॉलच्या पाठीमागे अजूनही 15 धावांची आवश्यकता. 31 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करत असताना सह्याद्री वॉरियर्स संघ थोडंसं अडचणीमध्ये आलाय मी म्हणेन, परंतु हा निर्णायक बॉल असेल. मोठा ब्लास्ट आला तर मॅच चित्र पलटू शकेल, परंतु या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तो फसला आणि फलंदाजाला दिलाय परतीचा इशारा. राजेश मनवे यांचा धूमधडाका जलवा.
मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती राजेश मनवे यांनी कमाल आणि धमाल दाखवली. या ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या अवघ्या 4 आणि विकेट्स मिळवल्या 2. कमबॅक करून देणारं हे षटक आहे आणि कुठेतरी मॅच मध्ये अस्तित्व निर्माण करून देणारं हे षटक राजेश मनवे यांचं राहिलेलं आहे. बहारदार गोलंदाजीचा नजराना त्यांनी दाखवलेला आहे. सुमित जांभळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जे नावलीचे आहेत ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि खरं तर आमच्यापर्यंत गुणलेखक विनोददादा मोरे यांच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जाते की विक्रांत गुजरने जी हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली त्या विकेट हॅट्रिकच्या तिन्ही कॅचेस कोणी पकडले असतील तर सुमित जांभळे नावली यांनी एक चांगला हातभार त्यांनी लावला विकेट हॅट्रिकसाठी मी म्हणेन, कारण तिन्ही कॅचेस त्यांच्याकडे आल्या आणि तिन्ही कॅचेस त्यांनी अप्रतिम टिपल्या. म्हणूनच विक्रांत गुजर यांना एक बेनिफिट मिळाला आणि त्यांनी देखील एक इतिहास रचलेला आहे. या प्रीमियर लीग मध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावांची आवश्यकता. मयूर पवार गोलंदाजीच्या रनमेवरती. पहिलाच बॉल पॅडलांची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर वेग धारण केला आणि सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायच्या आहेत 14. सुमित जांभळे नावली टीमचे आहेत. खरं तर नावली टीमच्या माध्यमातून प्रारंभिक जोडीमध्ये येत असतात आणि त्यांनी छोटा पॅक बडा धमाका म्हणून एक चांगली कामगिरी बजावलेली आहे. ताकद आहे त्यांच्याकडे, क्षमता आहे की मोठमोठे फटके खेळण्याची. ओहो पहा, मी म्हटलं होतं की त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि पहिल्याच बॉल वरती त्यांनी इरादे स्पष्ट केलेत आणि सांगितलंय हो अजूनही मॅच जिवंत आहे, कारण मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 4 बॉल 8 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, आता मॅच आले कुठे. हम भी किसी से कम नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सुमित जांभळे नावाचा डंका रखरखत्या उन्हामध्ये उरमोडी नगरीमध्ये पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं ताकद आहे त्यांच्याकडे मोठमोठे फटके खेळण्याची. जसं मी इथून अनाउन्समेंट केलं तसा मात्र मोठा फटका आला. ओहो या वेळेला पहा थोडेसे फसले. मिडल ऑफ बॅट केली. सरळ हाताने हा फटका खेचला असता तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला. आता 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. विक्रांत गुजर आहेत ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे एका षटकारानंतर. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत अगदी जीवाचं रान करून बॉल लाडवत आहेत, कारण त्यांना माहित आहे एका धावेचं मोल किती महत्वाचं आहे या मॅच मध्ये. आता 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. धडकन धडकन आणि धडकन. ओहो टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिलाय. कुठेतरी डावपेच आखले होते मयूर पवारने की कशा पद्धतीने हा बॉल टाकायचा आहे, कारण सुमित जांभळे फॉर्म मध्ये आहेत. कशा पद्धतीने ते उभे आहेत हे त्यांनी ओळखलंय. आता 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. 1 बॉल 5 धावा. 5 धावा 1 बॉल. सर्वाधिक चांगला बॉल टाकायचा आहे मयूर पवारला, तर सर्वाधिक चांगला बॉल खेळायचा आहे विक्रांत गुजर यांना. हिरो बनण्याची संधी आहे. आज विक्रांत हिरो बनेल की मयूर हिरो बनेल. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. हो या वेळेला पहा अगदी अलाउंड दी कार्पेटच्या साइने डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवले आणि तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि हा सामना जिंकलाय मराठा 11 या हिरो ठरलेला आहे, ज्याने मात्र बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली, चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये राहिला. संपूर्ण लीग मध्ये परफॉर्मन्स थोडासा कमी होता, परंतु या मॅच मध्ये ज्यांची बॅटिंग आणि बॉलिंग मात्र अप्रतिम पाहायला मिळाली असा खेळाडू वाघवाडी गावचा सितारा, ज्याने मात्र
तब्बल 12 बॉलच्या पाठीमागे 23 धावांची आक्रमक खेळी साकारली. मयूर पवार ठरलेला आहे या मॅचचा सामनावीरचा हकदार. चला मयूर पवार प्लीज आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी